जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. 25 डिसेंबर हा फक्त क्रिसमस म्हणूनच आपण साजरा करतो अशातला भाग नाही. तर आपल्या देशामध्ये 25 डिसेंबरचं आणखीन एक महत्त्व आहे. ते म्हणजे मनुस्मृती दहन त्या दिवशी केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी. हा दिवस जवळ आला की या दिवसाच्या अलीकडे आणि पलीकडे म्हणजे 25 डिसेंबरच्या पूर्वी आणि नंतर बरेचसे विमर्श, नरेटिव्ह समाजामध्ये पेरण्याचं काम अविरतपणे, अखंडपणे चालू असतं. या विमर्शांचं काम असतं समाजामध्ये तेढ निर्माण करणे, डोकी पेटवणे, तरुणांमध्ये असंतोष निर्माण करणे, तुमच्यावर कशा पद्धतीने अन्याय झालाय, अत्याचार झालाय. पुराणातली वांगी पुराणात किंवा झालं गेलं पार पडलं गंगेला मिळालं ही मानसिकता, ही भावना समाजामधून काढून टाकायची आणि आज माझ्यासोबत जेही काही वाईट होतंय, आज माझ्या व्यक्तिगत, सामाजिक कुठल्याही अपयशाच्या मागे जर का काही कारण असेल तर तो इथला ब्राह्मणवाद आहे, मनवाद आहे. माझं पोट खराब झालंय, मला उलटी होती आहे, मला मळमळ होती आहे, एखाद्याला हागवण लागली. तर ह्या सगळ्या गोष्टीचं खापर आम्ही फिरून कसं काय स्मृतीवर फोडायचं, या सगळ्या गोष्टींचा ह्या जो बाजार मांडलेला आहे, या बाजारावर आपल्या देशामध्ये राजकारण चालतं. पोलीस प्रशासन आणि आपले जे सगळं जे हे आहे व्यवस्था आहे, ती याच्यावर ढिम्म सारखी या गोष्टी बघत असते. मोठमोठ्या भाषणं दिल्या जातात, लोकं गोळ्या केल्या जातात आणि तिथे चेतावणीखोर, धमकी वजा इशारे दिले जातात. सोबतच कोरेगावचा दिवस जवळ आलेला असतो आणि 28,000 विरुद्ध 500चा संघर्ष सांगितला जातो. आता आम्ही घरात घुसून मारू, कापून टाकू वगैरे, वगैरे सांगितलं जातं. सपशेल याच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष होतंय आणि ते होतच राहणार आहे. यामध्ये काही दुमत नाही. पण आज आपण त्या माध्यमातून, त्या अनुषंगाने जे विमर्श पेरल्या जातात, ते किती खरे आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे. दुर्दैवाने याचं खंडन करताना कोणी आपल्याला दिसत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ मला आला. त्यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल महिला होती. ती महिला कॉन्स्टेबल पहिली गोष्ट म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल किंवा पोलिसांनी रील्स बनवावे किंवा आय-ए-एस, आय-पी-एस सुद्धा कुठेतरी घुसतात आणि आधी कॅमेरा गेलेला असतो ते कारवाई करत असतात. या अशा पद्धतीच्या रील्स बनवाव्या का? कुठल्याही पद्धतीच्या? हा एक मोठा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही कारवाई करता, त्या कारवाईची सुद्धा तुम्ही रील बनवावी का? कारण की तुम्ही कर्तव्य करताय. तुम्हाला त्याच्यासाठी पैसा भेटतोय, तुम्हाला त्यासाठी पगार भेटतोय. तो पगार जनतेच्या टॅक्समधून येतो, जनतेच्या पैशातून येतोय. कोणी स्वतःची ड्युटी करतंय. तर त्याच्यात काय म्हणजे एवढं मोठेपणा आहे आणि याच्यातून काय होतं माहीत आहे का, की फुकटचा अहंकार त्या व्यक्तीला येऊन चिटकतो. आज आणि मी काहीतरी खूप उपकार करतोय समाजावर, अशी त्याची भाषा आपोआप होऊन जाते. तर या अशा पद्धतीच्या रील्स ह्या कर्तव्यावर असलेल्या लोकांनी बनवाव्या का? हा मोठा प्रश्न. तुम्ही एका जबाबदार पदावर आहात, तुम्ही कॉन्स्टेबल आहात, तुम्ही न्यायपालिकेचा, न्यायव्यवस्थेचा, या अ, दंडसंहितेचा किंवा ह्या समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या प्रणालीचा भाग आहात. तर तुम्ही कसं असायला पाहिजे, तुम्हाला काय आचारसंहिता असली पाहिजे, काय प्रोटोकॉल्स असले पाहिजेत. ती महिला रील बनवतीये आणि ती म्हणते, की छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या मनुस्मृतीने राज्याभिषेक नाकारला, ती मनुस्मृती रायगडाच्या पायथ्याशी जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदला घेतला. हा जो एक विमर्श आहे, हा हा कायमस्वरूपी असतो. सगळीकडे सगळीकडे सर्रास पाहायला भेटतो. आणि हा नरेटिव्ह पेरण्यामध्ये आणि पसरवण्यामध्ये हिंदुत्ववादी 200 पावलं पुढे आहेत. 200-300 पावलं पुढे आहेत. हा हा याला कारणीभूत हिंदुत्ववादी आहेत. तथाकथित हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणतात. म्हणजे ज्याला म्हणतात, की बाबा आंड म्हणता उंबर माहीत नसणे. इतिहासाचा काही त्याला काही दाखला आहे का? काही संदर्भ आहे? काहीच नाही. वर्दीतल्या माणसाने असं वागावं का? हा मोठा प्रश्न आहे. आज बरेचसे वर्दीतले लोकं काही रिव्हॉल्वर घेऊन, गन्स घेऊन त्यांच्या इश्यूड ज्या हे आहेत त्यांना अ, ज्या हे आहेत, अॅम्युनिशन आहे किंवा फायर आर्म्स आहेत, त्या घेऊन त्या हवेत लटकवून त्या फिरवून आपल्याला रील्स बनवताना दिसतात. काही जण चालताना, काही जण मागे म्युझिक वगैरे लागलेलं असतं. ह्याचे तर परिणाम मी प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, की मी एकदा एका हायवेला जात होतो, एका चौकातून आणि तिथे पी-आय साहेब होते आणि ते रस्त्यानं सिंघमसारखे चालत आहेत आणि असे स्टाईलनं चालतायत आणि रस्त्यानं गाड्यांना असे हात देत आहेत, की "ए मी जातोय, चला थांबवा." अरे गाडी वेगात आहे बाबा. जरी गावात आहे तरी 30-40चा वेग असतो गाडीला. रस्ता मोकळा असतो ना आणि वेग मर्यादेमध्ये सुद्धा 40ला सुद्धा गाडी सडन कंट्रोल होत नाही माणसाची. एकदम कोणतरी आणि तू मन भवर उठे, त्यानं सिंहर उठे म्हणत तुझ्या बॅकग्राऊंडला म्युझिक वाजते तू चालतोयस आणि तू सांगतोय, "ए भाई चाललंय." हे छपरीगिरी पोलिसांना शोभते का? मी तो विचार मला नेहमी येतो किंवा आम्ही एका पोलीस स्टेशनमध्ये होतो तेव्हा मला एका पोलिसानं म्हटलं होतं. म्हणजे मी मास्क घातलेलं होतं. माझ्या आजूबाजूला काही लोकांनी मास्क घातलेलं नव्हतं आणि मला नव्हतं म्हटलं. माझ्या बाजूल्यांना टोकलं होतं पोलिसांनी.
मास्क कुठे तुमचं? आम्ही पोलीस असून मास्क घालतोय. पोलीस असून मास्क घालतोय. ते बोलत असताना त्याला मास्क नव्हता. हे पण महत्वाचं. पोलीस तुला सुपर नॅचरल पॉवर आहे का तुझ्यात? हा? आम्ही पोलीस असून मास्क घालतोय. काय हा कसला माज आहे हा? खूप साऱ्या गोष्टी आहेत की एक काहीतरी आम्ही व्यक्तिविशेष आहोत. अरे तुम्ही पण हाडामासाचे आहात. तुमच्या अंगावर लोक तुमच्यावर पलटून तुम्हाला मारत नाहीत, त्याला एकच कारण असते, तुमची वर्दी. कारण की तुम्ही एक सिस्टीम आहात. तुला मारलं तर तुझ्या मागे 4 जण येतात आणि ते येतातच आणि ते बदला घेतात. त्याच्यामुळे लोक विचार करतात की फॅमिली आहे, कुठं झालं आपल्याला या ह्याच्यात पडायचं नाही, या लफड्यांमध्ये. त्याच्यानं साहेब साहेब मारू नका, साहेब हात नका उचलू, साहेब साहेब हे करा, आम्ही नीट बोलतोय. हे असं तुमच्याशी लोक जे घाबरून बोलतात ना, हे कशामुळे बोलतात हे तुम्हाला माहिती आहे. की त्या वर्दीच्या बाहेर तुमची काय लायकी हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर तुम्ही त्या वर्दीच्या आतमधला माणूस, वर्दीच्या आतमधला माणूस म्हणून तुम्ही जो प्रचार प्रसार करता ना, मी सगळ्याच पोलिसांना बोलत नाहीये. पण बहुतांश लोकांनी ही गोष्ट जाणीव ठेवून असं वागलं पाहिजे की आपण काही सुपर ह्युमन नाहीये आणि ह्या सुपर ह्युमन ऍटिट्यूड मध्ये आपण राहू नये. आपण हाडामासाचेच आहे, आपण सामान्य लोकांसारखेच आहे. आणि हे जेव्हा आपण रील्सच्या माध्यमातून आपण हे करत असतो आणि आपल्यासारखे खूप आहेत. आपण काही विशेष असं वेगळं काही करत नाहीये. तर जेव्हा तुम्ही शासकीय नोकरीमध्ये असता तेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं वागणंच चुकीचं आहे. कुठलाही शासकीय कर्मचारी कुठलाही, त्याला काय त्याचं जीवन नाही का? जीवन आहे तर ते वर्दीच्या बाहेर आहे. त्याने रील्स बनवावे, त्यांना स्वतःचं प्लॅटफॉर्म निर्माण करावं, पण त्याने या गोष्टीचा फायदा घेऊ नये, या गोष्टीचं प्रिव्हिलेज घेऊ नये की ती पोलीसवाला आहे. तसं त्या महिलेने सुद्धा, तू इतिहासावर बोलतीयस आणि इतिहास कॉन्ट्रोवर्शियल आहे. आज ठीक आहे की बाबा झुंडशाहीचं आपल्या देशामध्ये राज्य आहे, तुला झुंडशाहीचं बॅकअप आहे, संविधान बचाववाले तुझ्यासाठी धावून येतील, पण याचा अर्थ आपण कुठेतरी प्रोटोकॉल तोडतोय का? आपण या इतिहासावर येऊ आता की काय सांगतो इतिहास, की ज्या मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. आता पहिली गोष्ट म्हणजे की मनुस्मृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काडीचा संबंध दाखवणारा एकही कागद इतिहासात उपलब्ध नाही. एकही कागद असेल तर दाखवा. कोणाची माय व्हॅली असेल तर त्यांना तो कागद दाखवा की मनुस्मृतीप्रमाणे इथल्या ब्राह्मणांनी, अरे महाराज ते कापून टाकतील, कळलं का? ब्राह्मण म्हणून कोणाचा मुलायजा करू नका म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा आपण म्हणतो की ब्राह्मणांनी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, तेव्हा आपण महाराजांचा अपमान करतोय. आपण विनोद अनावरतच्या त्या वाक्याची पुष्टी करतोय की ब्राह्मणांचे पाय धुवून पिणारा राजा, हे विनोद अनावरतचं वाक्य आहे. आपण त्याची पुष्टी करतोय हे आपल्या लक्षात येत आहे का? की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी महाराजांना ब्राह्मणांच्या ताटाखालचं मांजर दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे, आणि हा बऱ्याच लोकांनी केलाय, खूप लोकांनी केलेला आहे की शूद्र रामदासाचे नाव धारण करणाऱ्या आर्यवर्माच्या नादाला लागलेले महाराज आणि अक्षरशून्य शिवाजी यवनांच्या पाठीशी गेला असं सांगणारे महापुरुष आहेत, किंवा नवीन मार्ग चोखण्याची शिवाजीची छाती नव्हती सांगणारे महापुरुष आहेत, किंवा भिक्षुकशाहीचे दासगुणू अर्थात कुत्ते बनले होते असं म्हणणारे महापुरुष आहेत, आणि त्याची आज आपण पूजा करतोय. ह्या नरेटिव्हला आपण खतपाणी घालतोय, हे माहिती आहे का तुम्हाला? हे तीनही वाक्य लक्षात घ्या. हे तीनही वाक्य रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे हे फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंची वाक्य आहेत, लक्षात घ्या. तर आज हे वाक्य आपण बाहेर काढले तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की पुराणातली वांगी पुराणात, कशाला त्याच्यात हात घालायचा, कशाला आपण वातावरण बिघडवायचं, कशाला चिघळायचं. मग आमचंही तेच म्हणणं आहे ना. हे वाक्य बाहेर काढून महाराजांचा कशा पद्धतीने अपमान झाला हे आम्ही सांगतो का? याच्यावर आम्ही भाष्य करतो का? पण तुम्ही ज्या गोष्टी घडल्याच नाही. एक खलिस्तानी शीख पुढे आला आणि तो म्हणतोय की बाबा कि 4 साहबजादों को जिसने पकड़ के दिया वो गंगू ब्राह्मण था, वो हिंदू था. त्याला ब्राह्मणपेक्षा तो हिंदूवर जास्त जोर देतो. अरे मग तो मोतीराम मेहरा, त्यांची पूर्ण फॅमिली चरख्यात पिसली वजीर खाननं, त्याचं उदाहरण तू देत नाहीस बाळा. की फक्त 1 ग्लास दूध पाजलंय म्हणून पूर्ण फॅमिली त्या ऊसाच्या याच्यात घातली, ऊसाचा रस काढतात त्या चरख्यामध्ये घालून पिसून टाकली, याचं उदाहरण आपण देत नाही. गंगू ब्राह्मण, एक लक्षात घ्या, शीख हिस्ट्रीमध्ये, शीखांच्या इतिहासामध्ये हे शीख जे स्वतःचा गौरवशाली इतिहास सांगतात त्याला डॉक्युमेंटेशन आहे का? आज शीखांमध्ये खूप काही गोष्टी प्रचलित आहेत, गुरु गोविंद सिंग असो की सगळ्या गोष्टी, खूप प्रचलित गोष्टी आहेत, पण त्यांचे डॉक्युमेंटेशन आहे का? उदाहरण द्यायचं झालं तर शीखांच्या इतिहासानुसार औरंगजेब कसा मेलाय? तर शीखांच्या इतिहासानुसार औरंगजेब मेलाय तो गुरु गोविंद सिंगांच्या बाणाने, गुरु गोविंद सिंगांचा बाण लागून औरंगजेब मेलाय. पण तसं झालंय का? पृथ्वीराज रासो नावाच्या एका महाकाव्यानुसार
मोहम्मद घुरीला पृथ्वीराज चव्हाणने मारलंय, पण तसं झालेलं आहे का? इतिहास तसं सांगतो का? इतिहास तसं सांगत नाही. तसंच शिखांच्या इतिहासाबद्दल आजही ज्या आख्यायिका आहेत, आजही ज्या कथा कथानकं आहेत, की बाबा असं झालंय, 1.25 लाखांसोबत काही शीख लढले वगैरे वगैरे वगैरे, ह्या आख्यायिकांना कागदपत्र दुजोरा देतात का? जसं समजा संताजी घोरपडेंनी 75,000च्या फौजीवर हल्ला केला, याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का? आहे. भरपूर ठिकाणी लिहिलेलं आहे. किंवा आपला अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बाहेर काढला, याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे का? आहे. भरपूर ठिकाणी लिहिलेलं आहे. आज आपल्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय सांगतो, आपल्याला हे गोष्ट पाहणं महत्वाची आहे. त्यामुळे गंगू ब्राह्मण कोण होता, गंगू ब्राह्मणने हे केलंय ते, ह्या सगळ्या ज्या आख्यायिका येतात, त्या आख्यायिकांना आपल्याला कागद उपलब्ध आहेत का? आणि वजीर खानने 4 साहेबजाद्यांचे म्हणजे त्यांच्या पायांचे गुडघे हे डॉक्युमेंटेड आहे, लक्षात घ्या. ते गुडघे मधात येतात म्हणून ते गुडघे कापलेत आरीने आणि नंतर त्यांना भिंतीमध्ये गाडलंय. ते एवढा मोठं त्याचं क्रौर्य सोडून द्यायचं आम्हाला आणि आम्हाला लक्षात ठेवायचं की पकडून गंगू ब्राह्मणांना दिला. अरे गद्दार तर सर्वत्र असतात रे. गद्दार प्रत्येक लोकांमध्ये असतात. शिखांमध्ये सुद्धा गद्दार होते. मराठ्यांमध्ये गद्दारांची लिस्ट आहे. अजूनही आहे. अजूनही मराठ्यांमध्ये गद्दार गद्दार सापडतात. लक्ष्मण मानेने जेव्हा मराठ्यांच्या पोरी नाचवायची भाषा केली, तेव्हा 33 लोकांनी मोर्चा काढला होता लक्ष्मण मानेच्या विरोधात. त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांमध्ये कुठलाही मराठा समन्वयक किंवा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा माणूस नव्हता. मग त्या लोकांना तुम्ही गद्दार म्हणणार नाही का? गद्दारांची तर फेअर लिस्ट आहे आमच्याकडे. तर ते मॅटर करत नाही की बाबा कुठल्या एका व्यक्तीनं गद्दारी केली म्हणून तुम्ही त्या सगळ्या समाजावर तुम्ही दोष देताय. बहुतांशी समाज जर का तसा असेल, सगळीकडे मुसलमान बॉम्ब फोडतात पण आतंकवाद का कोणी मजहब नाही होता आणि एका गंगू ब्राह्मणाच्या नावाखाली तुम्ही इतकी रेगोट्या ओढताय. तर सगळ्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे की या आख्यायिकांना दुजोरा देणारी कागदपत्र आपल्याकडे आहेत का? तर नाहीये. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करायची कोणाची माय व्याली नव्हती. त्याच्यामुळे तुम्ही महाराजांबद्दल जे नॅरेटिव्ह पेरले जाते त्याला तुम्ही खतपाणी घालून तुम्ही महाराजांची उंची, महाराजांची प्रतिमा, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप हे लिहिणारा सुद्धा ब्राह्मणच आहे. ते जे रूप, ते जो प्रताप आहे तो तुम्ही कमी करताय. पहिली गोष्ट की महाराजांच्या राज्याभिषेकाला मनुस्मृतीप्रमाणे विरोध झाला याचा एकही काळीचाही दाखला कुठेही उपलब्ध नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला याला सुद्धा काळीचाही पुरावा नाहीये. काळीचाही पुरावा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं याला सुद्धा काळीचाही पुरावा नाहीये. हे वाक्य कोणीही बोललेलं असो, याला काळीचाही पुरावा नाहीये. 4 ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय. 4ही ठिकाणी त्यांना कुठं सन्मान दिल्यासारखं त्याच्यामध्ये आपल्याला एवढंच काय. जयसिंगराव पवारांचं एक पुस्तक आहे छत्रपती शाहू महाराजांवर, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषणातलं एक वाक्य आहे की जाणता राजे जर का म्हणायचं असेल तर राजर्षी शाहू महाराजांना म्हणा, ते शिवाजी महाराजांना आपण म्हणू शकत नाही. हेच वाक्य पुढे शरद पवारांनी म्हटलं तर आमच्या पुढाला आग लागली. पण आंबेडकरांनी म्हटलं तर तिथं आम्हाला त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतात की ज्याच्यावर आपण आज भाष्य करत नाही. भीतीपोटी म्हणा, झुंडशाहीच्या दबावाखाली म्हणा. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट की जेव्हा 1927 मध्ये मनुस्मृती जाळण्यात आली, तर मनुस्मृती जाळणे ही ओरिजिनल आयडिया होती का? त्याच्या आधी 1 वर्ष आधी ब्राह्मणेतर चळवळीने कोलकात्याला मनुस्मृती जाळली होती 1926 मध्ये. ही गोष्ट सुद्धा आपल्याला आंबेडकरांच्या चरित्रामध्ये, धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्रामध्ये तुम्हाला ही गोष्ट वाचायला मिळेल आणि हे ऑथेंटिक सोर्स आहे. तर ही काही ओरिजिनल आयडिया नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी जाळल्यानंतर आणि मनुस्मृतीच का? तर मनुस्मृती काय, याला एक सरळ एक कारण आहे की तुम्ही म्हणताय की बाबा तेव्हाचा जो समाज आक्रमक होता, हिंदू कोडबिलाला विरोध झाला, हिंदूंनी प्रचंड विरोध केला, खूप हे केला. पण मनुस्मृती जाळल्यानंतर हिंदूंमधून काय प्रतिक्रिया आल्या, काय रिॲक्शन आली? मला एकही आक्रमक प्रतिक्रिया मनुस्मृती जाळल्यानंतर तुम्ही दाखवून द्या. 1926 ला मनुस्मृती जाळली, कुठल्याही पद्धतीची आक्रमक प्रतिक्रिया आली नाही. हे सहस्त्रबुद्धींनी बघितलं आणि प्रतिकात्मक स्वरूपात मनुस्मृती जाळली. पहिली गोष्ट म्हणजे मनुस्मृती भारतभर लागू होती याला कुठलाही पुरावा नाहीये. मनुस्मृतीनुसार कारभार चालायचा यालाही कुठलाही पुरावा नाहीये. संपूर्ण भारतामध्ये लोक मनुस्मृतीप्रमाणे जीवनयापन करायचे यालाही कुठला पुरावा नाहीये. पुढे आंबेडकरांनी हिंदू कोड बिलासाठी ह्याच स्मृतींचा दाखला घेतल्याचे पुरावे मात्र आपल्याला बघायला मिळतात. आंबेडकर म्हणतात की बाबा याला धार्मिक आधार आहे. जेव्हा सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते भाषण देतात आणि हिंदू कोड बिलाबद्दल ते पूर्ण विश्लेषण करतात, बऱ्याच ठिकाणी त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. याज्ञवल्क्य स्मृती असो, मनुस्मृती असो, पराशर स्मृती असो. पराशर स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, मनुस्मृती ह्या स्त्रियांना हक्क देतात असं स्वतः आंबेडकर म्हणतात. आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळेल की बाबा मनुस्मृतीप्रमाणे जीवनयापन करणारा कुठलाही कालखंड आपल्याकडे उपलब्ध नाहीये. मनुस्मृतीच का जाळली याचं उत्तर श्याम मानवकडे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं
की श्याम मानव म्हणतो की मी कॉलेजला असेपर्यंत मी मनुस्मृती नावाचा ग्रंथ ऐकलेला नव्हता. नंतर मी मनुस्मृतीबद्दल अभ्यास सुरू केला. मनुस्मृती हा आपल्या देव्हाऱ्यातला ग्रंथ नाहीये. मनुस्मृतीबद्दल तुम्ही जर का 2 पिढ्यांच्या पूर्वी जरी विचारलं तरी लोकांना मनुस्मृती आपल्या घरात आपल्या परंपरेमध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाही. मनुस्मृती असो, पराशर स्मृती असो, हे या उपनिषदांप्रमाणे वेदांप्रमाणे आपल्या घरांमध्ये या ग्रंथांची पूजा होत नाही. हे काही मोजक्या लोकांकडे असायचं आणि त्यानुसार राज्यकारभार चालल्याचा आपल्याकडे कुठेही दाखला नाहीये. एवढं असूनही महाराष्ट्रातून 2 बाया गेल्या आणि राजस्थानमधल्या कोर्टामध्ये उभ्या असलेल्या मनुच्या पुतळ्याला काळं फासून आल्या. त्यांचा फार गवगवा झाला. पण ह्या महिलांचा जर का इतिहास आणि वर्तमान जर का काढलं तर यांच्या घरात किती बॅरिस्टर जन्माला आले आणि किती मुलं मुलींनी शिक्षण घेतलं आणि शिकून त्यांनी काय केलं याचं आपल्याला उत्तर मात्र मिळणार नाही. काहीतरी मला करायचं आहे, काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे, काहीतरी मला ऍक्टिव्हिस्ट व्हायचं आहे आणि म्हणून मग कुठल्या तरी विचारांनी प्रेरित व्हायचं. अरे विचारांनी प्रेरित व्हायचंय, तुम्हाला स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे तर शिक्षण घ्या, शिका, पुढे जा, संघटित व्हा, संघर्ष करा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे की आपल्याला तिथूनच उठायचं आहे आणि कोणाच्या तरी तोंडाला काळं फासायचं आहे, कुठेतरी झुंडशाही करायची आहे. मनुस्मृती नावाच्या पुस्तकाच्या झेरॉक्स काढायच्या आहेत, त्या झेरॉक्सवर मनुस्मृती लिहायचं आणि त्या झेरॉक्स जाळायच्यात. अरे जाळायची तर निदान ओरिजिनल तरी जाळा. 300-350 रुपये घेण्याची आपली जर का अवकात नसेल विकत आणि तुम्ही जर का कागदार मनुस्मृती लिहून जर का तुम्ही जाळत आहात, प्रतिकात्मक दहन त्याला म्हणत आहात, त्यापेक्षा ती पोरगी परवडली जिने ते मनुस्मृती जाळून तिच्यात चिकन शिजवलं आणि सिगरेट फुकली. याला म्हणतात खरं स्त्री स्वातंत्र्य. चिकन खायचं, सिगरेट फुकायची, दारू फुकायची, स्त्री स्वातंत्र्याच्या गप्पा मारायचे. तर ह्या पद्धतीची मानसिकता समाजामध्ये पेरण्याचं जे काम अविरतपणे सुरू आहे, या सगळ्या गोष्टींची कुठेही चिकित्सा होत नाही. मनुस्मृती जाळणे ही ओरिजिनल आयडिया नव्हती. मनुस्मृती हा काही आपल्या देव्हाऱ्यातला ग्रंथ नव्हता. ती जाळल्यानंतर कुठल्याही पद्धतीची उग्र प्रतिक्रिया 1926 नंतर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कुठेही आली नाही. त्यामुळे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये सहस्त्रबुद्धींना ही कल्पना सुचलेली आहे आणि त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. मनुस्मृतीप्रमाणे कारभार चालत होता याचा कुठलाही लेखी पुरावा, कागदोपत्री पुरावा आपल्याकडे नाही आहे. मनुस्मृतीप्रमाणे इथले ब्राह्मण कारभार करायचे किंवा इथल्या देशामध्ये कारभार चालायचा याचा कुठलाही लेखी पुरावा आपल्याकडे नाहीये. असा कुठलाही कालखंड आपल्याकडे नाहीये. मनुस्मृती जाळल्यामुळे कोणाच्याही बुडाला आग लागलेली नाहीये. पण आज रोजी प्रत्येक गोष्टीचं खापर मनुस्मृतीवर फोडून डॉक्टर बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक नाकारल्याचा बदला घेतणं हे कपोकल्पित थाप आहे. या थापीचा फायदा घेऊन समाजाला आम्ही एकत्र आणतोय अशा पद्धतीची भूमिका मांडणारे कायमस्वरूपी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असतात. ही वर्चस्वाची लढाई आहे. तुमच्या महाराजांचा बदला आम्ही घेतला, तुमच्या शंभूराजांचा बदला आम्ही चराचरांनी फराफरा कापून घेतला. अशा पद्धतीची मानसिकता समाजामध्ये पेरून व्यासपीठावरून तुम्हाला हिनवण्याचं काम केलं जातं. हिनवण्याचं काम लिटरली. तुमच्या महाराजांचा इतिहास आमच्या फुलेंमुळे कळला. एक मी तुम्हाला नेहमी 11 वर्षाची पोरगी बोलली, फार लागलं होतं माझ्या मनाला ती गोष्ट. तुमच्या आमच्या 11 वर्षाच्या पोरीला तुम्ही शिकवता, लाज वाटत नाही आपल्याला? ही भडवेगिरी करणं जर का आपण लहान मुलांना जर का शिकवत असू, तुमच्या आमच्या हे जर का आम्ही शिकवत असू, तर कसल्या एकत्रित येण्याच्या गप्पा करतोय, कसला ओबीसी वर्ग आम्हाला एकत्रित आणायचा आहे, कसल्या एकोपाच्या भावना आम्हाला समाजामध्ये रुजवायच्या आहेत, हा मोठा प्रश्न आहे. ही एकोप्याची भावना याच्यामध्ये समाजामध्ये रुजणार आहे का? तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात आहात, तुम्ही ब्राह्मणवादाच्या विरोधात आहात, तुम्ही घोडे मराठ्यांना लावताय. अशा पद्धतीची मानसिकता तुम्ही नाचवण्याच्या गोष्टी सुद्धा मराठ्यांच्या पोरीच्या करताय. तर ही मानसिकता समाजामध्ये पेरून मराठा समाजाला हीन दाखवण्यासाठी, त्याच्यातलं ते क्षात्रतेज काढून घेण्यासाठी तुम्ही मराठे हे ब्राह्मणी धर्मानुसार शूद्रच असं लिहिणारा सुद्धा मराठाच आहे. संभाजी ब्रिगेडचा, मराठा सेवा संघाचा, मराठ्यांना शूद्र याला चप्पल भिजून का मारू नये? आणि जर का मराठे ब्राह्मणी धर्मानुसार शूद्र आहेत, मग मराठ्यांवर अॅट्रॉसिटी कशी पडते? शूद्राने शूद्राला काहीतरी म्हटलं तर शूद्रावर अॅट्रॉसिटी पडायचं काय काम आहे, काय कारण आहे? तिथे आमचं तोंड उघडतं का? तिथे आमच्या तोंडाला कुलूप असतं. या सगळ्या गोष्टींचा जर का आपण कॅल्क्युलेटिव्हली जर का एका ठिकाणी आणून अभ्यास जर का केला तर आपल्या लक्षात येते की आपल्या समाजामध्ये चिकित्सक तरुणांची, चिकित्सक बुद्धीच्या लोकांची प्रचंड कमी आहे. कागदपत्रावर, संदर्भावर काय लिहिलेलं आहे याच्याशी आम्हाला काळीचं सोयर सुतत नाहीये. संदर्भ काय सांगतात, कागदपत्र काय सांगतात, डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस काय सांगतात याच्याशी आम्हाला काळीचं सोयर सुतत नाहीये. आम्ही व्हॉट्सअपवर ऐकतो, ध्रुव राठीला फॉलो करतो. ध्रुव राठी म्हणतो की बांगलादेशमध्ये हॅपीनेस इंडेक्स खूप जास्त आहे, बांगलादेशकडून भारताने शिकलं पाहिजे. त्या बांगलादेशची आज राख रांगोळी होती आहे, तरी सुद्धा ध्रुव राठीला बापासारखा मी डोक्यावर घेऊन नाचणार आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीचे विखारी वक्तव्य, अशा पद्धतीचे अनऐतिहासिक वक्तव्य, अशा पद्धतीचे कागदपत्रांचा कुठलाही दाखला आणि संदर्भ नसलेले वक्तव्य याच्यावर सरकारने स्वतःहून लक्ष ठेवावं. या लोकांना उचलावं, यांची चौकशी करावी, यांना कागदपत्र मागावीत. यांच्याकडे ते नसतील तर त्यांना कायदेशीररित्या शिक्षा देण्यात यावी. समाजामध्ये तेढ पसरवणे, समाजामध्ये संभ्रम पसरवणे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणे, एका जाती विशेषाबद्दल, जाती समुदायाबद्दल समाजामध्ये तेढ निर्माण करणे, अराजकता निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाखाली त्यांना अटक व्हावी. सरकार जर आज ऍक्टिव्ह झालं नाही, सरकार जर सत्तेत असून जर आमच्या कामात आलं नाही,
म्हणजे सरकार स्वतःच्याच कामात आलं नाही. भविष्यामध्ये हेच लोक सरकार उलथवतील आणि सरकारच्या छताडावर थयाथया नाचतील. हे जर का सरकारला आता लक्षात येत नसेल तर केव्हा लक्षात येणार? हा आरसा आहे, हा सरकारने बघावा आणि आपण कुठे पोहोचलेलो आहे आणि लांगुल चालनामध्ये आपण किती सीमा आपण क्रॉस केलेल्या आहेत. कुठेतरी जनसुरक्षा विधेयकाच्या नावाखाली फक्त कायदे बनवून चालणार नाही, त्याची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात इथून झाली पाहिजे. हा विचार प्रशासनाने करण्याची आवश्यकता आहे. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.